तर हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलो होतो जळगावच्या स्वामीनारायण मंदिरमध्ये. जसं की हे जे मंदिर आहे हे जळगाव आणि भुसावळ हायवेवरती आहे. आणि तुम्ही बघू शकता की दरवाजामध्ये घुसताच आपल्या समोर हनुमानाची एक मूर्ती अशी आपल्याला दिसते. सध्या हिचं बांधकाम चालू आहे. हा ब्लॉग बनवण्याचं कारण असं की याचं जे स्ट्रक्चर आहे, याचं जे वर्किंग आहे ते तुम्ही बघावं. कारण खानदेशमध्ये पहिल्यांदा किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एवढा मोठ्या प्रकारचं बांधकाम सध्याच्या वेळेस होत आहे. आणि या बाजूला हनुमंताचा जो हात आहे त्याचा बांधकामाचं अजून कामाचं एक प्रक्रिया चालू आहे. तुम्ही बघू शकता की हनुमानाची मूर्ती केवढी असेल, पूर्ण कॅमेऱ्यात सुद्धा या मूर्तीवरचा राम नावाचा अक्षर येत नाही आहे. आणि टोटली जो हाताचा एक अंगठा आहे हा पूर्ण माझ्या या हातापेक्षा सुद्धा मोठा आहे. कारण हे जे बांधकाम आहे हे पूर्ण हा राजस्थानचा जो हा जो दगड आहे हा राजस्थानवरतून आणलेला आहे आणि इथं त्याच्या मूर्तीला घडवलं जात आहे. आणि या मूर्तीला घडवून तयार केली जात आहे. सध्याच्या वेळेस हे प्रगतीपथावर काम चालू आहे. आणि इथलं जे वर्किंग आहे, इथं जे काम चालू आहे, बांधकामाचं काम चालू आहे, खूप बघण्यासारखं आहे. कारण तुम्ही बघू शकता पुढे कोणत्या प्रकारचे लोक इथे काम करतात आणि कसं काम चालू आहे. इकडं समोर स्वामी आणि जे लोक असतात ते राहतात. ही जी संपूर्ण मूर्ती आहे हिचं बांधकाम सध्या चालू आहे. आणि काही प्रमाणात आता मंदिरसुद्धा काही प्रमाणात हे मंदिर पूर्णत्वाकडे येतं आहे. यावरती जे स्ट्रक्चर आहे किंवा यावरती जे डिझायनिंग केलं जातं आहे हे खूप बघण्यासारखं आहे. हे जळगाव आणि भुसावळ हायवेवरती आहे. हे मंदिराचं सध्याच्या कंडिशनला बांधकाम चालू आहे. जसं की तुम्ही बघू शकता समोर मोठमोठ्या खडकांवरती डिझाईन करण्याचं काम चालू केलेलं आहे. हे जे पूर्ण बांधकाम आहे, मंदिराचं बांधकाम आहे, हे पूर्ण याच दगडावरती केलं जातं आहे. हा दगड राजस्थानच्या पलीकडनं राजस्थानजवळ एक कोणतं तरी गाव आहे तिथून आणला जातो. सध्या या दगडाबद्दल काही संपूर्ण माहिती माझ्याकडे नाही आहे. हा पूर्ण जो दगड आहे हा इथं आणला जातो ट्रक्स किंवा क्रेन्स मार्फत आणि याच्यावरती डिझायनिंग करण्याचं काम इथं केलं जातं. जसं की तुम्ही बघू शकता हे मंदिर जे आहे हे पूर्णतः या स्ट्रक्चरमध्ये किंवा या दगडामध्येच बनवलं जात आहे. हे पूर्ण दगड इथं स्वतः त्यांनी डिझाईन केले जात आहे. समोर तुम्ही बघू शकता की ड्रिलिंग आणि कटरच्या साह्याने या मंदिराचं डिझाईन केलं जातं. आणि तुम्ही याच्यावरती जे डिझाईन केलं जातं आहे किंवा जे काम केलं जातं आहे ते बघू शकता. अक्षरशः कोरीव आणि सुबक असं बांधकामाच्या साठी इथं कोरीव काम केलं जातं आहे. दगडावरती कोरीव काम केलं जातं आहे. हा जो दगड आहे हा जवळजवळ 200 ते 300 टन वजनी आहे. आपण मंदिरात घुसल्यावरती तुम्हाला दिसू शकतं की हा सर्वात मोठा असा घुमट आहे. आणि प्रत्येक ठिकाणी हे घुमटाला प्रत्येक पोलावरती प्रत्येक स्तंभावरती उभा केलेलं आहे. हे जे स्तंभ आहे हे स्तंभ प्रत्येक एक एक देवी देवतांना दर्शवतो. जसे की आपण एक वेगळ्याच मध्ये घुसल्यास करती हा स्तंभ इथं विठ्ठलाची मूर्ती आहे. इथल्या मंदिरामध्ये तुम्ही कोणत्याही स्तंभाला हात लावा, तुम्हाला देवाला हात लावलं असं भास होईल किंवा असं वाटेलही. कारण प्रत्येक स्तंभावरती प्रत्येक ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती असो किंवा इतरत्र कोणत्याही देवांच्या मूर्त्या असो या प्रत्येक ठिकाणी कोरलेल्या आहेत. म्हणजे जर तुम्हाला देवाच्या पायासुद्धा पडायच्या असतील आणि जर तुम्ही स्तंभाच्या सुद्धा पाया पडल्या तर तुम्हाला असं भास होईल किंवा असं वाटेल की आपण देवाचं दर्शन घेतलं. सुबक आणि खूप चांगल्या प्रकारे आणि चांगल्या डिझाईनमध्ये या मूर्ती इथं तयार केलेल्या आहे. जसं की तुम्ही बघू शकता प्रत्येक स्तंभावरती कोरीव काम केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी मूर्ती आणि डिझाईन कोरली गेलेली आहे. हा जो एरिया आहे हा जवळजवळ हजारो स्क्वेअर फूटचा मंदिराचा एरिया आहे. इथं बघू शकता सांदीपनीचा ऋषी जे होते, सांदीपनी ऋषी होते, त्यांचा एक भाग दिलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सरस्वती मातेची मूर्ती दिलेली आहे. प्रत्येक स्तंभावरती वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन केलेले आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या त्यांनी बनवलेल्या आहे. त्याचप्रमाणे वरती एरियासुद्धा घुमटणे केलेलं आहे. आणि इथं लाईटच्या फिटिंगचं काम चालू होतं आणि मध्ये इथं स्वामीनारायण भगवान यांची मोठी आणि सुबक अशी मूर्ती बनवली जाईल आणि हा त्यांचा सभागृह असेल. या सभागृहामध्ये असा एकही भाग नाही की जो डिझाईन किंवा दगडामध्ये कोरीव कामाने केलेला नाही. सर्व काम इथं दगडावरती कोरीव कामानेच केलं जातं आहे. इथं बघू शकता तुम्ही नरसिंहाचं एक डिझाईनिंग केलेलं आहे किंवा कोरीव काम केलेलं आहे. इथं दत्तात्रेय प्रभूंचं काम केलेलं आहे.
म्हणजे जो प्रत्येक खांब आहे, हा प्रत्येक खांब वेगवेगळ्या देवी देवतांना दर्शवतो. इथं गणपतीचं चिन्ह आहे. बघू शकता गणपतीची मूर्तीसुद्धा आहे. तर इथं जो भाग आहे, प्रत्येकही भाग जो पोल आहे ना, हा प्रत्येकाची गोष्ट दर्शवतो. म्हणजे इथं शंकराची आणि गणपतीची मूर्ती आहे. जसं की सांदीपनीच्या आश्रमातल्या मूर्त्या आहे. हे पूर्ण जे कोरीव काम आहे, हे राजस्थानवरतून आलेले कामगार किंवा जे काम करणारे व्यक्ती आहे, इथे हे काम करत आहे. ही पूर्णतः मंदिराचा जो दगड आहे, हा राजस्थानवरून आणला जातो आणि सर्वात मोठा घुमट आहे. या घुमटमध्ये जवळ-जवळ 75 प्रकारच्या डिझाईन मी मोजल्या होत्या आणि 75 प्रकारच्या डिझाईन आहे. आणि तुम्ही एक भाग बघू शकता की कोरीव काम कशा प्रकारे गेलेलं आहे. छोट्या-छोट्या मूर्त्या किंवा हे बघू शकता जे शंकर आणि पार्वतीचा रूप आहे, एकत्र रूप आहे, ते कोरीव काम केलेलं आहे. आणि प्रत्येक वॉलवरती किंवा प्रत्येक भागावरती प्रत्येक मूर्ती चांगल्या प्रकारे डिझाईन करून घेतलेली त्यांनी. इथं सध्या कन्स्ट्रक्शनचं काम योग्य प्रगतीपथावर आहे. पण तुम्ही येऊन इथं बघू शकता की मूर्त्यांना कसं कोरीव काम केलं जातं आहे. देणगी स्वरूप तुम्ही मंदिराला काही भेटही देऊ शकतात. आणि इथला जो आनंद आहे ना, तो वेगळाच असतो. कारण इथं ज्या मूर्त्या घडवल्या जात आहेत त्या खूप सुबक अशा आहे. बघू शकता की मूर्ती जी आहे, ही अशी वाटते की आधीपासूनच त्यावरती कोरलेली होती. आणि या साईडला सुद्धा मूर्त्या अशाच कोरलेल्या आहेत. द्वारपालाचं चिन्ह आहे. आणि इथं सुद्धा एक मूर्ती आहे. प्रत्येक देवी देवतांचे नाव काही मला माहिती नाही, परंतु चांगल्या प्रकारे कोरलेले आहे. हे स्वामीनारायण भगवानचा अवताराचे रूप आहे. तुम्ही खिडकीतूनही देवाचं दर्शन आरामात चांगल्या प्रकारे घेऊ शकता. त्याचप्रमाणे इकडं सुद्धा काम चालू आहे. इकडं मी सध्या धूळ आणि माती खूप होती, त्यामुळे मी जाऊ शकत नाही. कारण कन्स्ट्रक्शन असल्यामुळे थोडं प्रॉब्लेम्स येत होते. आणि बघू शकता की छतावरती कशा डिझाईन किंवा योग्य पद्धतीने आणि सुबक अशी डिझाईन केलेले आहे, कोणत्याही प्रकारची चुकी न करता. आता ही डिझायनिंग कशी होते, आता वाटतं की एवढा परफेक्टनेस कोणामध्येच नसतो. तर ही जी डिझाईन आहे, ही आधी एका कागदावरती बनवली जाते आणि तो कागद त्या भिंतीवरती चिपकवला जातो आणि मग त्याला कोरीव केलं जातं. हे बघू शकता वरती तुम्ही की जो व्हाईट कलरचा जो पेपर आहे, त्यावरती पेनाने आधी डिझाईन केलेली आहे. तो त्या भिंतीला चिपकवला गेलेला आहे किंवा छताला चिपकवला गेलेला आहे आणि मग त्याच्यावरती डिझाईन कोरीव केलेलं जातं. म्हणजे चुकी होण्याची इथं चान्सेसच नाही आहे. कारण परफेक्टनेस त्यांनी कामामध्ये खूप चांगल्या योग्य पद्धतीचा ठेवलेला आहे. हा एक डोर आहे, हा महाद्वार असेल. इथून तुम्ही एंट्री करू शकता. समोर 3 मूर्त्या असतील. हा एक एंट्रीचा भाग आहे. आणि समोर स्वामीनारायण भगवानची मूर्ती, राधाकृष्णाची मूर्ती आणि स्वामीनारायणची मूर्ती इथं तुम्ही बघू शकता. म्हणजे सध्या प्रतिष्ठान डिसेंबर महिन्याच्या आसपास आहे, तर तेव्हा या मंदिराचा प्रतिष्ठान चालू होईल. आणि सुवर्ण महोत्सव किंवा सुवर्ण पद्धतीचं सिंहासन, सोन्याचं सिंहासन या मंदिरामध्ये बसवलं जाणार आहे. तुम्ही इथं बघू शकता की पेपरवरती डिझाईन केलेलं आहे आणि पेपरवरती डिझाईन केल्यानंतरच त्यावरती तो कोरीव काम करतो आहे. संपूर्ण डिझाईन त्यांनी हाताने बनवलेली आहे आणि मग वरती चिपकवलेली आहे. ते चिपकवल्यावरती त्याच्यावरती ते काम करत आहे. हेल्मेट घालून काम करत आहे, कारण धूळ खूप आहे आणि उडणारी माती जी आहे ती डोळ्यात जाऊ नये म्हणून. हे बघा, असे फोटो जे असतात, हे फोटो भिंतीला चिपकवले जातात, जिथं ते एक दर्शवायचं आहे किंवा एक प्रक्रिया किंवा एखादं एक चित्र दर्शवायचं आहे, तर ते दर्शवण्याआधी त्यांना भिंतीवरती चिपकवलं जातं आणि चिपकवल्यानंतर मग ते कोरीव काम केलं जातं. त्या कागदावरतीच, त्या फोटोवरतीच काम केलं जातं. इथं मागे हा जे स्वामी असतात मंदिरामध्ये, जे शास्त्रीय स्वामी असतात, ते राहतात. आणि प्रत्येक मंदिराचं काम चालू आहे. जसं की तुम्ही इथं बघू शकता, हे व्यक्ती आता फोटोवरती जे फोटो बनवलेले आहे, त्या फोटोंना चिपकवून त्या दगडाला कोरीव काम करत आहे. यामध्ये परफेक्टनेस येतो की फोटो असतो आणि फोटो असल्यामुळे आपण तो परफेक्टली करू शकतो. हा एक समोरचा जो दरवाजा आहे, तो डावीकडचा दरवाजा आहे आणि आपण ज्या दरवाजाने घुसलो तो उजवीकडचा दरवाजा आहे. हा समोर मेन दरवाजा आणि इथं स्वामींच्या जे स्वामीनारायण संप्रदायाचे जे स्वामीनारायण भगवान आहे, त्यांची मूर्ती इथं प्रस्थापित होईल.
सिम्पली तुम्ही इथं येण्याचा एक मार्ग मी तुम्हाला सांगतो. हा जो हायवे आहे, हा भुसावळ ते जळगावचा हायवे आहे आणि भुसावळ ते जळगाव हायवेवरती टी-व्ही टॉवरजवळच ही मंदिर आहे. एकदा अवश्य भेट द्या. आता तुम्ही इथं बघू शकतात, की हे व्यक्ती जे ही स्वामीनारायण भगवानांची जी मूर्ती आहे, ही कोरीव काम करत आहे. हे व्यक्ती राजस्थानवरनं इथं आलेलं आहे मूर्तींचं काम करण्यासाठी आणि एक सुबक आणि अशा बारीक पद्धतीने मंदिराचं जे मूर्ती आहे, त्या मूर्त्यांना घडवण्याचं काम जे आहे ना, हे व्यक्ती करत असतात. कंटिन्यूली असे 2-2, 3-3 घंटे बसले जातात. एकेका मूर्तीला जवळ-जवळ कंटिन्यूलीही केलं तर 15 घंटे लागतात एक चित्र दर्शवण्यासाठी. एक खूप कठीण आणि खूप सुबक मूर्ती इथं बनवता येते आणि इथं तुम्ही खालीसुद्धा बघू शकता, की इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाही का जे मंदिराचे स्तंभ आहे किंवा मंदिरावरती जे डिझाईन आहे, ते इथं कोरलं जात आहे किंवा इथं बनवलं जात आहे आणि खाली संगमरवरी दगडाच्या फरशांचा डिझायनिंगचं काम केलं जात आहे. जाळीदार दरवाजा बनवण्याचं काम केलं जात आहे. अशा प्रकारची डिझाईन इथं बनवली जात आहे. आणि हे जे घुमट आहे यावरती एक स्टीलची एक कडीसुद्धा आहे, ज्याला झुंबर किंवा लाईट्स लावले जाणार आहे. इथून खिडक्या ठेवलेल्या आहे व्हेंटिलेशनसाठी मंदिराच्या आणि तुम्ही बघू शकता की मूर्त्यांचं एकदम कोरीव काम चांगल्या पद्धतीने सुद्धा करतात आहे. आता आपण मंदिराचा जो मागचा साईडचा भाग आहे, जो परिपूर्णत्वाकडे गेलेला आहे, पूर्ण झालेला आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. हा थोडा बाहेरचा एरिया, जे हनुमानची मूर्ती आहे यांचं दक्षिणेकडे तोंड ठेवलेलं आहे आणि हा मंदिराचा जो मागच्या साईडचा भाग आहे, मूर्तींच्या पाठीमागचा जो भाग आहे पूर्ण तयार झालेला आहे. छतावरती सुद्धा डिझाईन चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे केलेली आहे. त्याचप्रमाणे जे बॅक साईडचे जे डिझायनिंग आहे, पोलांवरती असो किंवा पाठीमागच्या भिंतीवरती असो, ते सुद्धा चांगल्या प्रकारे तयार करून झालेलं आहे आणि हे काम पूर्ण झालेलं आहे. आता काही मधील काम किंवा आजूबाजूचं जे काम आहे ते योग्य पद्धतीने ते पुढे पार पडतं आहे. हे संत निवास आहे. आपण नक्की इथं भेट द्या, जळगावला या आणि इथं भेट देऊन संत निवासामध्ये या. मंदिराचं काम बघा, मूर्त्यांचा ज्या घडवलेल्या मूर्त्या आहेत त्यांचा आनंद बघा, ते मूर्त्या कशा घडवल्या जातात ते बघा. काही देणगी स्वरूप तुम्हाला मंदिराला द्यायची असली तर तुम्ही संत निवासात जाऊन तिथं ती देणगी देऊ शकता. धर्माकडे कधीही पाठ फिरवू नये, कारण धर्म हा आहे म्हणून आज आपण आहे आणि हे खूप चांगल्या प्रकारचं मंदिर आता सध्या बांधलं जात आहे आणि इथं जे काम आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे केलं जातं आहे. खूप रेखीव आणि कोरीव चांगल्या प्रकारचं काम आहे. तर तुम्ही नक्की इथं मंदिराला अवश्य भेट द्या आणि माझ्या चॅनलसोबत जोडत राहा, कारण मी असेच खूप जे व्हिडिओ आहे जे आपल्या संप्रदायासाठी किंवा आपल्या परिवारासाठी आहे ते मी आपल्या पाठवत राहील. त्यामुळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. इथं मंदिराचा जे मूर्ती आहे, जो एक स्ट्रक्चर आहे, ती कोरीव काम चालू होतं.